सो कसा होता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधला पहिला निबंधाचा पेपर? तर हा पेपर कसा होता हे आपल्याला पुढे येणाऱ्या पेपर्ससाठी 25 मध्ये किंवा पुढे येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत 26 पासून, जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 व्हायचा असेल, राज्यसेवेतून पोस्ट मिळवायची असेल, तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये काही टेक्निकल बाबी पण त्या ठिकाणी मेन्शन करणार आहे, ज्याच्या बाबतीमध्ये बराचसा गोंधळ काही विद्यार्थ्यांचा झाला की सर मीडियम ऑफ रायटिंग जे आपण लिहिणार आहे त्याचं मीडियम कुठे लिहायचं, त्याच्याबद्दल आयोगानं काही सूचना दिलेल्या आहेत का नाहीत याविषयी पण आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि या निबंधाच्या पेपरनुसार आपल्याला पुढे येणाऱ्या परीक्षांची तयारी कशी करावी लागेल आणि पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये कसे निबंध येऊ शकतात याचा एक लेखाजोखा आपण या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि एक्झाम मंत्रानं ज्या पद्धतीनं प्रेडिक्ट केलेलं होतं, ज्या पद्धतीनं आपण मागच्या काही दिवसांपासून ओरडू सांगत होतो की बाबांनो फिलॉसॉफिकल एसेचं जास्त टेन्शन घेऊ नका, यूपीएससी सारखे 8च्या 8 फिलॉसॉफिकल एसे येणार नाहीत, मार्केट तुम्हाला जी काही भीती घालवतंय ती फक्त ऍडमिशनसाठी घालवतंय, ही गोष्ट लक्षात घ्या आणि तुम्ही बिनधास्तपणे निबंधाची प्रॅक्टिस करा. मॅक्स आला तर एखादा टॉपिक 4 पैकी येईल आणि नेमकं तसंच झालं. 8 पैकी 2 टॉपिक सेक्शन ए मध्ये 1 आणि सेक्शन बी मध्ये 1 फिलॉसॉफिकल, आपल्याला कंप्लीट फिलॉसॉफिकल पण नाही येतो, फक्त फिलॉसॉफिकल टिल्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. बाकी आपण जे काय प्रेडिक्ट केले होते त्यातले जवळपास 8 पैकी 6 निबंधाचे टॉपिक्स ॲज इट इज म्हणूया किंवा डायरेक्टली त्याच्या रिलेटेड आलेले आहेत. ज्यांनी त्या थीम्सचा व्यवस्थित अभ्यास केलेला होता त्यांच्यासाठी हा आयोगाचा पेपर म्हणजे आपल्या सराव टेस्टचाच एक पेपर त्या ठिकाणी झाला असेल, एवढी मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. डायरेक्टली बघूया आपण. तर हे जे मी सांगितलं होतं फिलॉसॉफिकल एसे, तत्वज्ञानार्थ निबंध जास्त शक्यता फार कमी आहे, विचारला तरी 4 पैकी एखादा विचारतील, त्यामुळे त्याची काळजी करू नका. आणि जवळपास 4 मार्चला आपण ही पोस्ट करून सांगितली होती, कारण वारंवार विद्यार्थी विचारत होते सर 4ची 4 फिलॉसॉफिकल एसे आले तर काय करायचं. आणि त्यामुळं आपण इथंच थांबलो नाहीत, पण आपण एक फिलॉसॉफिकल एसे घेऊन फिलॉसॉफिकल एसे कसा लिहायचा हे पण एक्सप्लेन केलेलं होतं. तो फिलॉसॉफिकल एसे मी त्या ठिकाणी युट्यूबवर फ्रीमध्ये पण दिलेला होता आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याची PDF पण त्या ठिकाणी शेअर केलेली होती. हे सगळं दिलेलं असतानाही मी सांगत होतो फिलॉसॉफिकल एसेचं टेन्शन घेऊ नका. म्हणजे आपण फक्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हेच नाही केलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मात्र जर आलाच तर त्याचीही तयारी त्या ठिकाणी करून घेतलेली होती. तर हा जो महत्वाचा पेपर आहे आता आलेला तो आपण बघूयात कशा पद्धतीनं आयोगानं विचारलेले आहेत. नंबर 1 मध्ये जर आपण बघितलं, याचा आपण थोडासा एक ट्रेंड आणि अनालिसिस पण करूयात. त्याच्या आधी हा पूर्ण पेपरच आपल्याकडे आहे, काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघाव्या लागतील. नंबर 1 एसे, पेपर 3 अनिवार्य मॅन्डेटरी मध्ये त्यांनी टाकलेला आहे, कारण आपल्याला ऑप्शनल जो आहे तर तो काय म्हणतात त्याला निवडायचा विषय असतो, इथे कंपल्सरी पेपर आहे. पेपर 3 आयोगानं नाव दिलेलं आहे आणि मला वाटतं आपल्या सराव टेस्टमध्ये पण आपण असाच बॉक्स दिला होता, बुकलेट नंबर आणि खाली, कारण आयोगाचा पूर्वीचा जो पॅटर्न होता सेम अशाच पद्धतीचा होता. इथे एकूण कालावधी 3 तासासाठी दिलेला आहे. माध्यम मराठी किंवा इंग्रजी कुठलंही आपल्याला घेता येतं. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पारंपरिक ऑब्लिक वर्णनात्मक, आधी एमपीएससीची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे त्यांना क्लिअरली मेन्शन करावं लागलं. एकूण गुण त्यांनी दिले आणि प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना, ह्या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी जे आता त्या ठिकाणी परीक्षा देत आहेत ते आणि पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी. नंबर 1 मध्ये प्रश्नपत्रिका 2 विभागात विभागलेली असून प्रत्येक विभागात प्रत्येकी 4 विषय आहेत. उमेदवारांनी प्रत्येक विभागातून 1 निवडा, म्हणजे 4 पैकी 1 आपल्याला सेक्शन ए मधला निबंध निवडायचा आहे आणि 4 पैकी 1 आपल्याला सेक्शन बी मधून निवडायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषांपैकी केवळ एका भाषेत निबंध लिहिणे आवश्यक राहील. अर्जात दावा केल्यानुसार प्रवेश पत्रात दर्शविल्यानुसार उत्तर पुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. उत्तर पुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. काय म्हटलं आयोगानं की तुम्हाला जे मीडियम निवडायचं आहे ते तुमच्या आन्सर शीटवर तुम्ही मेन्शन केलेलं पाहिजे. आता खरी गंमत पुढे येणार आहे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत. प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या. शब्द मर्यादेबद्दल फार जास्त डिस्कशन झालेलं नव्हतं, ते डायरेक्टली पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळालं.
उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर स्पष्टपणे रद्द करणे किंवा काट मारणे आवश्यक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा आपला आन्सर शीटचा पेपर आहे आणि आपण इथपर्यंत लिहिलेला आहे. इथं आपलं लिहून झालं, इथं लिहून झालं, इथं आता इथं डायरेक्टली असा काट मारणे किंवा रद्द केले आहे असं स्पेशली आपल्याला मेन्शन करावं लागेल जर आपल्याला त्या ठिकाणी ते वापरायचं नसेल तर. एक काट मारणे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि सेम ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपल्याला इंग्लिशमध्ये पण त्यांनी दिलेल्या आहेत. आता आपण निबंधाचा त्या ठिकाणी विचार करूयात. नंबर 1 मध्ये पुढील विभाग अ आणि विभाग ब मधून प्रत्येकी एक विषय निवडून सुमारे 1000 ते 1200 शब्दामध्ये 2 निबंध लिहा. आता 1000 ते 1200 शब्दामध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे, म्हणजे खूप मोठी रेंज, जवळपास 200 शब्दांची एक रेंज आपल्याला मर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे. 1000 एक मिनिमम दिलेली आहे आणि 1200 अप्पर दिलेले आहे. आणि मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, एक्झॅक्टली शब्द मोजत बसण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचं साधारणतः एका पेजवर किती शब्द बसतात याचा अंदाज घेऊन त्या पद्धतीनं लिहिणं आणि थोडंफार 100, 19, 20 इकडं तिकडं शब्दांची मर्यादा चालते, ही गोष्ट तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलेली होती. आता इथे सेक्शन ए मध्ये जे काही निबंध दिलेले आहेत ते आपण बघूयात. नंबर 1, टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमन इन. ठीक आहे, आपण ह्या एसेचं अनालिसिस नंतर करूया. पहिले आपण काय केलं होतं आणि पर्टिक्युलरली काय झालं हे बघूयात. आता इथे एक गोंधळ झाला होता की मीडियम जे आहे याच्या बाबतीमध्ये एक गडबड काय झाली की काही सेंटर्सवर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं, मला फोन आला होता की सर आयोगाकडून काही व्यक्ती आले होते वाटतं आणि त्यांनी सांगितलं की मीडियम मेन्शन करू नका. दुसरा एक विषय असा झाला की क्वेश्चन पेपरमध्ये मेन्शन केले मीडियम मेन्शन करा. आता काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मीडियम मेन्शन केलं, काही विद्यार्थ्यांनी मीडियम मेन्शन केलं नाही. बरोबर आहे. आता खरी गंमत काय आहे, मीडियम मेन्शन करायचं कुठं मला सांगा. इथे काय दिलंय, परीक्षेचे नाव तुम्ही लिहिलं असेल की नागरी सेवा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा, बरोबर आहे, हे आपण इथं लिहिलं असेल 2025, राईट. उमेदवारांना भरायची माहिती, विषय काय असेल समजा निबंध, बरोबर आहे, किंवा तुमचा एसे, विषयाचा संकेतांक 00 काय जो वॉट एव्हर असेल तो, परीक्षेचा दिनांक जो आजचा 18/04/2026 तो आपण लिहिला. आता बैठक क्रमांक इथं त्या ठिकाणी लिहिला, समजा फॉर एक्झाम्पल PN 00234 असा आपण लिहिला. उमेदवाराची स्वाक्षरी, या ठिकाणी उमेदवारांना आपली काहीतरी स्वाक्षरी त्या ठिकाणी केलेली आहे. परीक्षकाची स्वाक्षरी, उत्तर पुस्तिका क्रमांक. आता मला सांगा मीडियम कुठं मेन्शन करायचं. उत्तर पत्रिकेवर मीडियम कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी मेन्शन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, इथं निबंध लिहिलं आणि इथं लिहिलं मराठी आणि त्याला असा एक बॉक्स केला. याच्या आतमध्ये बघा, आता पेनची साईज थोडी कमी करतो मी. इथं लिहिलं तुम्ही निबंध, बरोबर आहे, इथं लिहिलं मराठी, असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता हे तुम्ही MPSC मध्ये फोन करून खातरजमा करू शकता. परत म्हणू नका सर तुम्ही सांगितलं म्हणून त्या ठिकाणी मी लिहिलं. बरोबर आहे. असं काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्यांचं मराठी आहे त्यांनी मराठी, ज्यांचं इंग्रजी आहे त्यांनी इंग्रजी त्या ठिकाणी केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बरोबर आहे. तर हा अत्यंत महत्वाचा टेक्निकल मुद्दा होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ झाला, पण ज्या लोकांनी मीडियम मेन्शन केलं नाही त्यांनी काळजी करू नका. फार जर तुम्हाला वाटलं तर आयोगाला एक स्पष्टपणे मेल करा की असा गोंधळ झालेला होता, त्यामुळे उत्तरपत्रिकेत कुठेही नमूद केलेलं नसल्यामुळं मी त्या ठिकाणी मीडियम मेन्शन केलेलं नाहीये, तरी माझा पेपर कन्सिडर करण्यात यावा असा एक ऑफिशियली आयोगाला मेल करून टाका, जेणेकरून तुमची साईड सेफ होईल. पण माझा जेवढा अंदाज आहे एखाद्या टेक्निकल गोष्टीवर शक्यतो आयोग त्यातल्यात ह्या पहिल्या पॅटर्न मध्ये जेव्हा उत्तरपत्रिकेवर मीडियम नाहीये तुम्हाला अडचण येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ही अडचण होणार नाही हे समजून पुढच्या पेपरला सामोरं जा. डोक्यात टेन्शन ठेवू नका. जे काय होईल ते आपण पुढे बिंदासपणे बघूया, त्याची काळजी करू नका. त्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करत आहोत आणि केलाही आहे. बरोबर आहे. वारंवार ह्या मुद्द्यावर
मार्केटमध्ये फक्त एक आपण आहे जे नोटिफिकेशन पासून बोलत आहोत की आयोगानं मीडियम दिलेलं नाहीये, मीडियम दिलेलं नाहीये. आणि त्यावेळेस पण मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आयोगाला ऑफिशियली कॉल करून किंवा मेल करून तुम्ही विचारून घ्या मीडियमचं करायचं काय. बरोबर आहे. आता पुढे मी जे तुम्हाला म्हटलं होतं आपण दिलेले टॉपिक आणि आयोगानं क्लायमेट चेंज अँड इट्स इफेक्ट ऑन ऍग्रिकल्चर हा आयोगाचा एमपीएससीचा पेपर आहे जो विषय विचारलेला आहे. आणि आपण दिलेला बघा इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन इंडियन ऍग्रिकल्चर अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. सेम त्याचा इफेक्टच्या ऐवजी फक्त आपला इम्पॅक्ट शब्द झालेला आहे. बाकी क्लायमेट चेंजला क्लायमेट चेंज, ऍग्रिकल्चरला ऍग्रिकल्चर. याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा पण दिला होता मी इन क्लायमेट चेंज अँड इंडियन फार्मर्स अडॅप्टिंग टू अनसर्टेन फ्युचर. इथं फार्मरची थीम घेतली होती, इथं डायरेक्टली आपण ऍग्रिकल्चरची थीम घेतली होती. या दोन्ही थीम मधून हा टॉपिक चांगल्या पद्धतीनं कव्हर झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केली आहे त्यांना याच्यामध्ये काही अडचण आलेली नाही. पुढचा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज नॉट अन ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट बट इट्स फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट. एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंटची थीम होती इम्प्लिकेशन्स ऑफ डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. सेम थीम जी आपण घेतली होती त्याच थीमवर या ठिकाणी आपल्याला टॉपिक बघायला मिळालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा टॉपिकची प्रॅक्टिस केली होती त्यांना हा टॉपिक त्या ठिकाणी लिहिता आलेला आहे. पुढे टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमन इन सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज द माइंडसेट. आता स्टेटस ऑफ वुमन वर त्या ठिकाणी वुमन एक महत्वाची थीम होतीच जी मी पहिल्यापासून सांगत आलेलो होतो. वुमन होती, फार्मर होती, टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण बोलत होतो. ह्या इम्पॉर्टंट थीम होत्या. इंडियन वुमन इन 21st सेंचुरी फ्रॉम ड्रीम्स टू रियालिटी हा एक टॉपिक आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी दिला होता आणि हा आपण डिस्कस केला होता. वुमन एम्पॉवरमेंट, रियालिटी अँड मिथ. आता ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला वुमन बद्दलची थीम पूर्णपणे व्यवस्थित कव्हर झालेली बघायला मिळते. आता युथ बद्दल टुडे स्टँड्स ॲट क्रॉस रोड्स ऑफ अपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. दोन, एक संधी आणि चिंता. आपण इथं काय केलं होतं रोल ऑफ युथ इन मॉडर्न सोसायटी. आता रोल ऑफ युथ जो आहे त्याच्यामध्ये आपण चॅलेंजेस बाकी सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. म्हणजे युथ जो आहे त्याची थीम पण आपण त्या ठिकाणी कव्हर केलेली होती. पुढे आपण बघूयात सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. इथं त्यांनी सोशल नेटवर्किंग हा शब्द वापरलेला होता. म्हणजे सोशल नेटवर्किंगच्या बाबतीमध्ये सोशल मीडिया जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण सोशल मीडिया जो आहे तो त्या ठिकाणी कव्हर केला होता बून ऑर कर्स याच्या बाबतीमध्ये. परत डिजिटायझेशन पण आपण कव्हर केलं होतं अँड ह्युमन लाईफ म्हणजे पुढचं जे काय सस्टेनेबल पार्टिसिपल गव्हर्नन्स जे आहे याच्या बाबतीमध्ये पण आपण लिंक केलेलं होतं. पुढे टेक्नॉलॉजी ॲज अ युजफुल सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. आता टेक्नॉलॉजी हा जनरल थीम त्या ठिकाणी विचारलेली होती. जनरल इथं फक्त एक गोष्ट झाली आपण टेक्नॉलॉजीला ऍग्रिकल्चरला लिंक केलेलं होतं. टेक्नॉलॉजी आलं मात्र इथे आपला जो फोकस होता तो ऍग्रिकल्चरचा होता. इथली पुढची आपली लिंकेज आलेली नाहीये मात्र टेक्नॉलॉजीला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही ऍस्पेक्टनं की डेंजरस मास्टर आणि युजफुल सर्वंट जसं वापरू तसं आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतं. पुढे आता पुढचा जो हा आहे लँग्वेजचा पेपरच होता. लँग्वेज म्हणजे हे जे होते त्याला आपण म्हणतो मराठी भाषा पेपर जो होता त्या पेपरमध्ये आपण दिलेल्या जवळपास एसे पैकी 7 एसे आउट ऑफ 8 आपण दिलेल्या प्रॅक्टिस एसे मधून आले होते. ते डायरेक्टली तुम्ही बघू शकता. हे काय मी इथे एक्सप्लेन करत बसत नाही. सोशल मीडिया आपण तिथं केला होता. ग्लोबल वॉर्मिंग अँड लँग्वेज अँड नॅशनल युनिटीवर आपण बोललेलो होतो. इव्होल्युशन ऑफ एज्युकेशन पण आपण त्या ठिकाणी कव्हर केला होता. इम्प्लिकेशन्स ऑफ डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट हा घेतलाच होता. स्मार्ट सिटीज हा तर डायरेक्टली आपल्याला एन्व्हायरमेंट इफेक्ट हा डायरेक्टली बघायला मिळतोय आपल्याला. इंटरनेट इथं त्यांनी विचारलेला होता. इथं जर बघितलं आपण सोशल मीडिया तरुणांसमोर आव्हाने, जागतिक तापमान आणि विकास हे पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. अशा पद्धतीने आपण लँग्वेजचे पण आणि हे जे सगळं आपण केलेलं आहे हे आपल्या या कोर्समध्ये जो मेन्ससाठी खास आपण लॉन्च केला होता राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एसे आणि इथिक्सचं मॉड्यूल याच्यामध्ये आपण ते डिटेलमध्ये डिस्कस केलेले होते. आणि आपली जी बेसिक निर्माण फाउंडेशन बॅच असते निर्माण फाउंडेशनचाच पार्ट पुढे आपल्याला प्रिलिम्स असेल मेन्स असेल किंवा इंटरव्ह्यू असेल याच्यामध्ये असतो. त्यामुळे ही आपली निर्माणची फाउंडेशनची बॅच होती. याच्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या होतात. यातले काही स्टुडंट्स असतील किंवा इथले असतील त्यांना या गोष्टींचा 100% फायदा झाला असेल. आणि आपलं जे इथिक्स इंटिग्रिटीचं पुस्तक आहे आपल्याला अभिमानास्पद गोष्ट एक आहे की ते लोकसत्तानं रिकमेंड केलेलं आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि ही आपल्या पुस्तकाची क्वालिटी त्या ठिकाणी सांगते की आपण कशा पद्धतीनं पुस्तक तयार करतोय आणि त्याला मार्केट कशा पद्धतीनं बघतोय. आता आपण सगळ्यात महत्वाचा विषय आपला जे टॉपिक आहे ते डिस्कस करणार आहोत. नेमकं टॉपिक मध्ये विचारलेलं काय होतं आणि त्याला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे. बरोबर आहे. नंबर 1 जो होता टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमन इन सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज द माइंडसेट.
आता हा टॉपिक विचारण्याचं कारण, याचा कंटेक्स्ट काय आहे तो समजून घ्या, की रिझन व्हाय हा निबंध काय विचारला होता. नंबर 1, वुमन एम्पॉवरमेंट जे आहे हा गव्हर्नमेंटचा खूप आधीपासूनचा अजेंडा आहे. या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा बाकीच्या राज्यांमध्ये असलेल्या योजना असतील, किंवा आता नारी वंदन जे काही आपण वुमन रिझर्वेशनचं बिल त्या ठिकाणी ऑलरेडी एक मागे प्रयत्न केलेला होता 23 मध्ये, आणि त्याचा आता आपण जी काही चर्चा चाललेली होती त्या अनुषंगानं वुमनवर एखादा एसे येणं शक्यता खूप जास्त होते. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग काय होता, की टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमन इन सोसायटी इसेन्शियल टू चेंज द माइंडसेट. आता इथे यांचं असं म्हणणं होतं की आपण वुमन एम्पॉवरमेंटसाठी खूप जास्त इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलेले आहेत. लाडकी बहीणच्या माध्यमातून महिलांकडे आता पैसे पण आलेले आहेत, मात्र इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट झालेली आहे, इव्हन पॉलिटिकल एम्पॉवरमेंट झालेली असेल, कदाचित डेव्हलपमेंटच्या भागामध्ये महिला आलेल्या असतील, मात्र महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान हे फक्त पैशामुळं किंवा पॉलिटिकल पार्टिसिपेशनमुळे जाणार नाहीये, तर त्यासाठी आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे. ही एक सेंट्रल थीम घेऊन त्या ठिकाणी एसे सेट केलेला होता. म्हणजे आपल्याला या ठिकाणी माइंडसेट जो आहे, एक मेंटॅलिटी जी आहे, तर ती बदलणं फार गरजेचे आहे, असं या टॉपिकचं एकंदरीत म्हणणं होतं. याचा अर्थ थोडक्यामध्ये काय होतो, टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमन इन सोसायटी इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. स्त्रियांचं दुय्यम स्थान नाहीसे करण्यासाठी आपल्या लोकांची मानसिकता म्हणजे ऍटिट्यूड अँड बिहेवियरल चेंज, आपण जे इथिक्स मध्ये ऑलरेडी खूप जास्त डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं, ऍटिट्यूडनल अँड बिहेवियरल चेंज. मग याच्यामध्ये तुमचं पर्स्युएशन आलं, याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या इन्फ्लुएन्स आला, सोशल इन्फ्लुएन्स आला, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या होत्या. त्या अनुषंगानं इथं लिहिणं एक्सपेक्टेड होतं. आणि याच टॉपिकच्या अनुषंगानं मी तुम्हाला जे काही रेडीमेड हे दिलेल्या होत्या, टर्म्स दिलेल्या होत्या, मी म्हटलं होतं की ह्या तुम्ही डायरेक्टली कुठेही वापरू शकता. त्यातली एक महत्वाची जी होती की पॅट्रियार्कल माइंडसेट अँड सोशल मिडायवल ॲटिट्यूड्स. ही जी फ्रेज आहे, ही फ्रेज मी तुम्हाला कायम वापरा म्हणत होतो. जिथं जिथं सोसायटीमध्ये तुम्हाला एखादी रूढी परंपरा दिसेल, जी स्त्रियांमध्ये म्हणा किंवा इतरांच्या बाबतीमध्ये कास्ट बेस्ड असेल, कुठे डिस्क्रिमिनेशन असेल, त्यावेळेस ही टर्म वापरा म्हटलं होतं. आणि ज्या ज्या लोकांनी या पद्धतीनं तयारी केलेली होती त्यांना ही टर्म ॲज इट इज वापरता आलेली असणार. पॅट्रियार्कल माइंडसेट आणि सोशल मिडायवल ॲटिट्यूड्स अशा वेगळ्या टर्म्स आहेत, फ्रेजेस आपण आपल्या कोर्सेसमध्ये किंवा आपल्या जे काही वेगळे सेशन्स होतात त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेल्या होत्या. तर हा झाला पहिला टॉपिक. याला एक्सपेक्टेड म्हणण्याचं कारण एक आहे की वुमन ही सेंट्रल थीम इव्हन युपीएससी मध्ये पण राहिलेली आहे. युपीएससीनं न्यू वुमन असेल, युपीएससी मध्ये वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड असेल, किंवा वुमन ऍग्रिकल्चर मधला रोल असेल, किंवा इतर बाबतीमध्ये असेल, वुमनच्या बाबतीमध्ये युपीएससीनं पण एक सेंट्रल थीम पकडलेली होती, तीच आयोगानं त्या ठिकाणी पकडलेली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं सगळ्यांना असं वाटत होतं की ॲज इट इज युपीसी सारखे फिलॉसॉफिकल एसे येतील, तसे आलेले नाहीत. मात्र त्यांनी जसे लँग्वेजला म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या पेपर वेळेस, जेव्हा राज्यसेवा 2024 पर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, तेव्हा निबंधाचे जे टॉपिक विचारायचे त्या टॉपिकच्या थोडंसं 2 पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हा असा विषय नाहीये की काहीतरी तुम्ही वाचलं आणि लिहिलं. टॉपिक समजून घेणं, त्याचा अर्थ शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे एसेच्या कोर्समध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं होतं, अर्थ कसा शोधायचा, टॉपिक कुठला निवडायचा आणि कुठला टॉपिक कशामुळे निवडायचा याच्यावर डिटेलमध्ये आपण चर्चा केलेली होती. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, टॉपिक निवडत असताना आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते. पॉझिटिव्ह ओरिएंटेड टॉपिक पाहिजे, ज्याचा आपल्याला क्लिअरली अर्थ कळतो, तोच टॉपिक आपण त्या ठिकाणी निवडला पाहिजे. वेळोवेळी तुम्हाला मी सांगितलेलं होतं. त्यामुळे ही एक जी महत्वाची थीम होती, याच्यावर एक टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आता पुढच्या काळामध्ये 100% परत एखादा एसे आपण 26च्या मध्ये पण एक्सपेक्ट करू शकतो, कारण वुमन ही एक खूप सेंट्रल थीम युपीएससीला आणि एमपीएससीला पण आहे. दुसरा, सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. आता गव्हर्नन्स मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की लोकांचं पार्टिसिपेशन वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सध्या ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटनं
सोशल मीडिया असेल आणि सोशल नेटवर्किंगचा वापर चालू केलेला आहे, त्या बेसिसवर त्यांनी ती एक थीम त्या ठिकाणी पकडलेली होती. परत तुम्हाला मी तेच सांगतो, वाटतो तेवढा साधा सरळ एसे नाहीये की सोशल नेटवर्क किंवा सोशल मीडियावर हा साधा सरळ एसे नाहीये. याचा अर्थ समजून घेणं आणि प्रत्येक गोष्ट लिंक करणं. आता सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. नंबर 1 मध्ये काय म्हणू शकतो आपण, सस्टेनेबल ई गव्हर्नन्स. नंबर 2 पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. मग आता हे सगळं लिहित असताना याच्यावर टॉपिक कसा लिहायचा, साधारणतः आपण याच्यावर ऑलरेडी चर्चा केलेली आहे. कुठला टॉपिक कसा, हु, व्हाय, व्हॉट, व्हेन, वेअर, हाऊ, एवढे जरी आपण प्रश्न त्या टायटलला टॉपिकला विचारले तरी आपल्याला एक डिसेंट, रिलेव्हंट, टू द पॉइंट आणि चांगल्या पद्धतीने निबंध लिहिता येतो. बाकी एक्झाम्पल्स वगैरे याचा रोल 100% त्याच्यामध्ये असतो. कोट्स महत्वाचे असतातच, पण फक्त कोटवर निबंध चालत नाही. आपल्याला त्याचा जो सेंट्रल थीम आहे, कोर आहे, तो आपल्याला पकडावा लागतो आणि त्याला धरूनच पुढे एसे घेऊन जावा लागतो. पुढे यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिंग रिलिजियस. आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की मार्केट म्हणजे सध्या देशामध्ये किंवा इन जनरल मेनस्ट्रीम मध्ये जे काही डिबेट चाललेले आहेत, आपल्या धर्माच्या नावावर किंवा धर्माच्या बाबतीमध्ये ज्या काय सगळ्या गोष्टी घडामोडी घडतायत, तर कुठेतरी धर्माला अध्यात्मा सोबत अशा पद्धतीनं जोडले गेलेलं आहे की अध्यात्म हे धर्माशिवाय शक्य नाही, असा एक कुठेतरी समज मेनस्ट्रीम मध्ये पसरवल्या जात आहे. आणि त्याच्या अनुषंगानं हा निबंध विचारला गेला आहे की धर्म जरी तुम्ही बाजूला ठेवला तरी तुम्ही अध्यात्माची कास त्या ठिकाणी धरू शकता. आणि तेच सांगण्याचं, तुम्ही धार्मिक न होताही आध्यात्मिक होऊ शकता. आणि तुमच्या माहितीसाठी एक साधारणतः एक बिलिनियर अनिकेत म्हणून एक जण इंस्टाग्रामवर याच्यावर पोस्ट करत असतो. कुठेतरी एक रील मी त्या ठिकाणी बघितली होती की त्याचं असं म्हणणं होतं की लोक रिलिजियस होत चाललेत, स्पिरिच्युअल नाही. स्पिरिच्युअलिटी आणि रिलिजन मधला लोकांना डिफरन्स कळत नाही. आणि मला वाटतं कुठेतरी त्यानं जे सांगितलेलं होतं ते मेनस्ट्रीमचा एक कुठलं तरी चर्चा होती. आणि त्या मेनस्ट्रीमच्या चर्चेला पकडून, आता खरं तसं बघायला गेलं तर हा डायरेक्टली फिलॉसॉफिकल एसे नाहीये. फिलॉसॉफिकल म्हणजे स्पिरिच्युअल विदाउट बिंग रिलिजियस डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला म्हणता येईल. एकदम कोर फिलॉसॉफिकल एसे पण नाहीये की जिथं काहीतरी एखादं कोट त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र इथे थोडासा आपल्याला फिलॉसॉफिकल टच त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि हा टॉपिक लिहायला थोडासा अवघड जातो, कारण अशा टॉपिकमध्ये आपला एक तर फोकस हलण्याचे चान्सेस असतात, कंटेंट इरिलेव्हंट होण्याचे चान्सेस असतात. आणि याला प्रचंड चांगली प्रॅक्टिस लागते, सवय लागते. तेव्हाच आपल्याला असे निबंध फिलॉसॉफिकल हे चांगले लिहिता येऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. स्पिरिच्युअल आणि रिलिजियस, धार्मिक आणि अध्यात्म, ह्या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत आणि ह्या दोन गोष्टी सध्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने एकत्र जोडल्या जात आहेत, या सगळ्या अनुषंगानं हा टॉपिक त्या ठिकाणी विचारलेला आहे. पुढे, युथ टुडे स्टँड्स ऍट द क्रॉस रोड्स ऑफ अपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. संधी आणि चिंतेच्या वळणावरचा. आता इथे जर आपण बघितलं तर डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण त्या ठिकाणी बघतोय. आपण पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये आता खूप आघाडी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंडचा वापर करायचा आहे. आणि त्यामुळं युथच्या बाबतीमध्ये जे उडता पंजाब पासून आता महाराष्ट्रामध्ये झोंबी ड्रग्स पर्यंतचा सगळा जो प्रकार जर आपण बघितला, आणि मध्यंतरी पुण्यामध्ये झालेली त्या ठिकाणी ही केस असेल, रोड रेजची केस असेल, या सगळ्या अनुषंगानं युथ जो आहे तो खूप जास्त क्रॉस रोडवर आहे असं आपल्याला बघायला मिळालं. की एका साईडला अनएम्प्लॉयमेंट पण वाढत आहे, मिसडायरेक्शन होत आहे आणि वेगळ्या मार्गाला युथ लागण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. त्यामुळे पण हा कंटेक्स्ट कुठेतरी उचलून त्यांनी युथ टुडे स्टँड्स ॲट द क्रॉस रोड्स ऑफ अपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. युवकांकडे आज कसं संधी आणि चिंता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मात्र इथे एक गोष्ट आपल्याला काळजीपूर्वक बघावी लागते की हा साधा सरळ फक्त युथचा विषय नाहीये. दोन गोष्टींना धरून हा निबंध लिहिणं अपेक्षित आहे. त्यातल्यात लिहिण्यासारखा जर या 4 मध्ये मला असं वाटतं कुठला जर टॉपिक असेल तर तुम्हाला आयदर तुम्ही या टॉपिककडे जाऊ शकता किंवा तुम्ही या टॉपिककडे जाऊ शकता. त्यातल्यात अजून लिहायला सोपा म्हणलं तर युथ टुडे स्टँड्स ॲट द क्रॉस रोड्स ऑफ अपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. याचं कारण काय आहे तर युथला पकडून आपल्याला, म्हणजे युथमध्ये मग तुम्ही लहान मुलांपासून, म्हणजे युथ जी आपल्या डेफिनेशन आहे एजची, त्याच्यामध्ये मुली आल्या, त्याच्यामध्ये मुलं आले, त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर आले, त्याच्यामध्ये अजून बाकी सगळ्या गोष्टी आल्या. ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला थोडा एक्सपांड करण्याचा स्कोप या टॉपिकमध्ये जास्त बघायला मिळतो. मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम 1 किंवा 4 ह्या दोनपैकीच निबंध त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता एक विषय इथं डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार नाही, कारण एक विषयाला 1 तास त्या ठिकाणी लागणार आहे. आपण नंतर कधीतरी डिटेलमध्ये बघूया. फक्त तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय आहे तर नंबर 1 मध्ये डायरेक्ट करंट रिलेटेड नो, दुसरं डायरेक्ट फिलॉसॉफिकल
नो. त्यानंतर एकदमच स्ट्रेट फॉरवर्ड नो. मग नेमकं काय तर निबंध असे होते जे विचार करायला लावणार होते, निबंध असे होते ज्यांना निबंध लिहिण्याची प्रॅक्टिस आहे, निबंध लिहिण्याचा सराव आहे, त्यांनाच मार्क पडतील. फक्त काही काही लोकांचे मेसेज बघितले की सर तुम्ही सांगितलेलं ती गोष्ट आली, मी हे लिहिलं ते लिहिलं, हे लिहून ते लिहून निबंधाला मार्क पडत नसतात. काहीतरी लिहिणं आणि इफेक्टिव्ह लिहिणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. जेव्हा एखाद्याला 150 170 पडलेले दिसतील आणि एखाद्या विद्यार्थ्याला 100 पडलेले दिसतील, तेव्हा 100 वाला तो असेल की मी सर हे पण लिहिलं ते पण लिहिलं, त्याला मार्क पडत नाहीत. तुम्हाला इफेक्टिव्ह, ज्याला प्रभावशाली निबंध आणि तो कसा लिहायचा आहे, वेळोवेळी युट्यूबच्या माध्यमातून फ्री गायडन्स पण मी केलेला आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी युट्यूब आपलं जे आहे एक्झाम मंत्राचं किंवा मेड सिम्पलचं, त्याच्यावर तुम्ही डिटेलमध्ये ते व्हिडिओ बघू शकता. पुढे जात असताना सेक्शन बी मधले जेव्हा आपण टॉपिक बघतो, नंबर 1 टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. आता इथं टेक्नॉलॉजीला 2 आस्पेक्टनं, जसं युथला 2 आस्पेक्टनं घेतलं होतं, आता इथे त्यांनी टॉपिक काय केला, आपण एक्सपेक्ट काय करत होतो, जसं आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स लँग्वेज मध्ये विचारलाच होता, आपला फोकस चालला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर. त्यांनी टेक्नॉलॉजी काय केलं, जनरल विचारलं, जनरल टेक्नॉलॉजी. आता जरी त्यांनी जनरल टेक्नॉलॉजी विचारलेली असेल तरी त्यातला महत्वाचा भाग जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा होताच. आणि लेटेस्ट डेव्हलपमेंट्स इन द टेक्नॉलॉजी. लेटेस्ट डेव्हलपमेंट्स म्हणजे काय की तुमच्या राईट फ्रॉम वायफाय टेक्नॉलॉजी असेल, जीपीएस असेल, जीआयएस असेल, पासून तर तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत असेल, डीप फेकचा जो काही एक नवीन मुद्दा आला होता तो असेल, किंवा मशीन लर्निंग ज्याला आपण म्हणतो, ML मशीन लर्निंग तिथपर्यंत असेल. या सगळ्या अनुषंगाने टेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी दोन्ही पद्धतीने वापर होऊ शकतो. एक युजफुल सर्वंट पण होऊ शकते आणि डेंजरस मास्टर पण होऊ शकते. आणि दुसरा, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जग हे धोक्याच्या घंटेकडे किंवा धोक्याच्या परिस्थितीकडे जाऊ शकतं, याही अनुषंगाने हा टॉपिक होता. एन्व्हायरमेंटल ही तर थीम कायम आपल्याला बघायलाच मिळते एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये. एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज नॉट अन ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट बट इट्स फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट. आता इथे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, जर तुम्ही कुंभमेळा बघितला नाशिकचा आणि नाशिकच्या बाबतीमध्ये वृक्षतोड जर बघितली तर तोही कंटेक्स्ट आपल्याला त्या ठिकाणी जोडता येऊ शकतो. मात्र ह्या कंटेक्स्टला जोडण्याची आवश्यकता नाही. एन्व्हायरमेंट ही थीम कायम, मी तुम्हाला वेळोवेळी सांगत होतो, एन्व्हायरमेंट पोल्युशन ही एक थीम पक्की आयोगाची असतेच असते. एखादे फिलॉसॉफिकल ते अधूनमधून विचारतात. वुमन असतेच असते, टेक्नॉलॉजी असतेच असते, त्याच्यानंतर डेमोक्रेसी असतेच असते. ह्या ठराविक थीम आहेत ज्याच्या बाबतीमध्ये एमपीएससी कायम प्रश्न विचारत आलेली होती आणि तेच एक्सपेक्टेड होतं. त्यातलीच एक थीम आपल्याला इथं म्हणता येईल. मात्र एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन हा टॉपिक जो आहे किंवा ही जी थीम आहे, थोडीशी जर वाटलं तर तुम्ही त्या कंटेक्स्टने लिंक करू शकता. म्हणजे आरे पण असेल, आरे मधला जो काय वृक्षतोड, आरे कारशेड ते प्रकरण असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी असतील, त्याला तुम्ही लिंक करू शकता. मात्र वाटतं त्याची आवश्यकता नाहीये. सरळ एन्व्हायरमेंटची थीम जी आहे त्याला पकडून आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. नॉलेज विदाउट कम्पॅशन बिकम्स वेपन, हा क्लासिकल आपण फिलॉसॉफिकल म्हणू शकतो. नॉलेज विदाउट कम्पॅशन बिकम्स. आता इथं गांधीजींचे 7 सीन आपण त्याच्यावर डिटेलमध्ये आपण ऑलरेडी घेतलेलं होतं. एपीजे अब्दुल कलाम यांनी पण याच्यावर बोललेलं होतं. मला वाटतं याचे पण कोट आपण त्या ठिकाणी दिले होते. गांधीजी 7 थीमवर तर इन्फोग्राफिक्स आपण त्या ठिकाणी दिलं होतं. चॅनलवर पण त्या ठिकाणी शेअर केलं होतं मी, आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्यावर. राईट. नॉलेज विदाउट कम्पॅशन बिकम्स वेपन. थोडक्यामध्ये त्यांना काय म्हणायचं होतं, करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. याचं कारण त्यांना असं म्हणायचं होतं की जर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं कम्पॅशन नसेल, म्हणजे तुमच्याकडे जर करुणा नसेल, तर त्या ज्ञानाचा दुरुपयोग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जसं आपण कॅपिटलिझम मध्ये जर बघितलं तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांचं कसं एक्सप्लॉयटेशन त्या ठिकाणी चालतं, किंवा न्यूक फॉर पीस नावाची जी कन्सेप्ट आहे, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी जी आहे ती शांततेसाठी कशी वापरू शकतो, आणि जर तिथली शांतता काढून टाकली तर न्यूक्लिअरनं त्या ठिकाणी डिस्ट्रक्शन कसं होऊ शकतं, हे आपण वर्ल्ड वॉर मध्ये त्या ठिकाणी बघितलेलं आहे. क्लायमेट चेंज आणि इट्स इफेक्ट ऑन ऍग्रिकल्चर हा आपण ऍज इट इज प्रेडिक्ट केलेला टॉपिक होता. क्लायमेट चेंज अँड ऍग्रिकल्चर, फार्मर्स सुसाईड, फार्मर्स आणि ऍग्रिकल्चर ही एक थीम आयोगाची कायम राहिलेली होती आणि त्या अनुषंगाने ते विचारलं होतं. क्लायमेट चेंज असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंग असेल. मला असं वाटतं या पूर्ण 5 टॉपिक मध्ये परत एक निवडायचा जर असेल तर हा टॉपिक त्यातल्या क्लायमेट चेंज अँड इफेक्ट्स ऑन ऍग्रिकल्चर. आता इथे इफेक्ट लिहित असताना पॉझिटिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट,
सगळ्या गोष्टी आपल्याला ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये लिहिता येऊ शकतात. राईट फ्रॉम सध्या कोल्हापूरमध्ये जे काय हे झाला होता, फ्लड आलेला होता आणि त्यानंतर शेतीत झालेलं नुकसान असेल किंवा आत्ता रिसेंटली झालेली गारपीट असेल, त्याच्यामध्ये झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगला त्या ठिकाणी इव्हन पुढच्या येणाऱ्या काळामधला जो काय अल्निनो फॅक्टर दाखवलेला आहे, ज्याच्यामुळे पर्जन्याची शक्यता कमी दाखवलेली आहे, तोही आस्पेक्ट तुम्ही त्या ठिकाणी लिंक करू शकता. अगेन मी म्हणणार नाही दिस इज रिलेटेड टू करंट, आय विल से की दिस इज स्टॅटिक थीम जी ऑलरेडी आपण प्रेडिक्ट केलेली होती. अशाच बेसिसवर त्या ठिकाणी टॉपिक एक्सपेक्टेड होते आणि त्या लाईनवर आले. मात्र एक गोष्ट अजून तुम्हाला आवर्जून मी सांगेल, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं निबंध नाही. जेव्हा मार्क येतील कदाचित तुम्हाला तेव्हा कळेल की मला भरपूर कंटेंट माझ्याकडे आहे, मी निबंध लिहिला आणि मार्क पडले, असं होत नाही. निबंधामध्ये जे मार्क पडतात ते तुमच्या ओरिजिनॅलिटीला, त्याच्यानंतर तुमच्या आर्ग्युमेंट्सला, व्ह्यू पॉइंट्सला, थिंकिंगला, थॉट प्रोसेसला, तुमच्या अँटिसिपेशनला, तुमच्या प्रिडिक्शनला आणि तुमच्या इमॅजिनेशनला असतात. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. एक्झाम्पल हे सपोर्टिंगचं काम करत असतात. फॅक्ट ह्या तुमच्या आर्ग्युमेंटला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी वापरायचे असतात. फॅक्टला, एक्झाम्पलला ॲज सच सेपरेट काहीही महत्व त्या ठिकाणी नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. काहीतरी सर तुम्ही हे दिलं होतं एक्झाम्पल, ते मी लिहिलं मग भारी मला मार्क पडतील, असं होत नसतं. निबंध लिहित असताना निबंधामध्ये काय चेक केलं जातं, काय बघितलं जातं, याच्यावर वेळोवेळी मी युट्यूबच्या माध्यमातून बोललेलो आहो. ते मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. बाकी ज्या राहिलेल्या पुढच्या पेपरसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि 26 साठी जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना मी एकच गोष्ट त्या ठिकाणी सांगेल की निबंधाला लाईटली घेऊ नका. 250 मार्कांपैकी तुम्हाला 170, 180 पर्यंत त्या ठिकाणी मार्क पडू शकतात आणि एसे इटसेल्फ एक स्कोरिंग सब्जेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.